तर इकडे प्रभादेवी मधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नवीन वर्षाचा पहिला दिवस देवदर्शनाने सुरू केला जात आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग पाहायला मिळते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, नव वर्षाचा पहिला दिवस आणि बाप्पाच्या दर्शनाने या नव वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात व्हावी अशीच इच्छा मनामध्ये धरून भाविकांची मोठी गर्दी आहे। वृषाली, आपण पाहतोय की नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातं, तर दुसरीकडे पहिल्याच दिवशी पहाटे भाविकांनी सिद्धिविनायकच्या दर्शनाला मोठी गर्दी केलेली आहे। नवीन वर्ष आहे आणि त्यामुळे नवीन वर्षामध्ये वेगळा संकल्प घेऊन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पहाटेपासून या सगळ्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या येणाऱ्या वर्षामध्ये समृद्धी लाभू दे, त्याचबरोबर येणाऱ्या सर्व इच्छा ज्या आहेत आपल्या त्या सर्व पूर्ण होऊ दे, यासाठी भाविकांनी ही गर्दी जी आहे ती केलेली आहे। या सगळ्या भाविकांचं योग्य ते नियोजन व्हावं यासाठी सिद्धिविनायक न्यासाकडून सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्टेशन मधून मोफत बस सेवा जी आहे ती यंदा या दर्शनासाठी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। महिला भाविक आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या रांगा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या भाविकांचं दर्शन हे व्यवस्थेमध्ये पार पडावं, शिवाय कुठलाही त्रास कुठल्याही भाविकाला होऊ नये याची सुद्धा दक्षता ही सिद्धिविनायक न्यासाकडून घेतली जाते आणि येणाऱ्या वर्षामध्ये सगळ्या आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्णत्वास याव्यात किंवा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना करण्यासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला ही गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे फक्त मुंबईतील सिद्धिविनायकच नाही, ती जी काही वेगळी मंदिरं आहेत, अनेक मंदिरं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा भाविक नवीन वर्षाचा संकल्प मिळवण्यासाठी गर्दी करत असतात आणि तशा प्रकारची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। सिद्धिविनायक मंदिर हे सजवण्यात आलेलं आहे, अनेक जे काही हार आपल्याला फुलांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी मंदिराची पूर्ण सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या भाविकांच्या योग्य त्या दर्शनाच्या व्यवस्थेसाठी रांगांची व्यवस्था जी आहे ती आपल्याला नेहमीप्रमाणे सिद्धिविनायक न्यासाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नवीन वर्ष हे सुखाचं समृद्धीचं जावो यासाठी भाविकांनी बाप्पाकडे आता साकडं घालायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पहाटेपासून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।